भाजपचे दोन मोठे नेते आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज साताऱ्यात आहेत। प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। साताऱ्यातील सैनिक स्कूल ग्राउंडवरती या सभेची जय्यत तयारी देखील सुरू आहे। हे दोन्ही नेते एकाच दिवशी साताऱ्यातील दोन वेगवेगळ्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत। आज सातारा जिल्ह्यामध्ये भाजपच्या हेवीवेट नेत्यांचा दौरा आहे। यामध्ये प्रामुख्याने बघायला गेलं तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील, त्याचबरोबर केंद्रीय मंत्री ग्रामविकास मंत्री जे शिवराजसिंह चौहान आहेत, त्याचबरोबर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। मी सध्या उभा आहे साताऱ्यातीलच सैनिक स्कूल ग्राउंड येथे। या ग्राउंडवरतीच आत्ता भव्य दिव्य जो ग्रामविकास पंचायत राज विभागामार्फत जो कार्यक्रम घेण्यात आहे, जो प्रधानमंत्री आवास योजनेचं जे घरकुलाचं लोकार्पण सोहळा आहे, हा सोहळा देखील थोड्याच वेळात या ठिकाणी पार पडणार आहे। जय्यत अशी तयारी देखील आता या ठिकाणी सभेच्या ठिकाणी केलेली, कार्यक्रमाच्या ठिकाणी केलेली, पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। एकंदरीतच बघायला गेलं तर आज सातारा शहरामध्ये देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दोन कार्यक्रम पार पडत आहेत। त्यामध्ये हा एक आवास योजनेचा लोकार्पण सोहळा असेल, त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा जो सातारा शहरामध्ये नवीनच पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण देखील त्यांच्या हस्ते होणार आहे। एकंदरीत दुसरीकडे बघायला गेलं तर जे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहेत यांना जो आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार आहे हा देण्यात येणार आहे। रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते हा पुरस्कार भुईंजच्या कारखान्यावरती देण्यात येणार आहे। हा मोठा कार्यक्रम देखील भुईंज येथे पार पडत आहे। एकंदरीत संपूर्ण पार्श्वभूमीवर बघायला गेलं तर भाजपचे जे हेवीवेट तीन नेते आहेत, दोन केंद्रीय मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि नेमकं या ठिकाणी जो संपूर्ण कार्यक्रम पार पडणार आहे यामध्ये 15,000 जे लाभार्थी आहेत ते देखील उपस्थित राहणार आहेत। साताऱ्याचे जे चारही मंत्री आहेत ते देखील उपस्थित राहणार आहेत। एकंदरीत बघायला गेलं तर हे भाजपचे हेवीवेट नेते सातारा जिल्ह्यात येऊन नेमकं नागरिकांना काय संबोधित करतात हे देखील पाहणं आता महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह मी साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।